सो 37 बघा, योग्य विधाने ओळखा. 2022च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्यात का? बरोबर आहे, 20 जागा मिळाल्यात. गोवा विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 42 आहे का? नाही. किती आहे ती? 40 आहे. ओके, आता 2022ची निवडणूक आहे, तुमचा पेपर आहे 2022चा. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, ह्यावर्षी जेवढ्या निवडणुका झाल्या आहेत 2024मधल्या सगळ्या निवडणुकामधलं तुम्हाला काय करायला पाहिजे, ॲटलिस्ट तिथली किती संख्या आहे त्या विधानसभेची, तिथं सगळ्यात जास्त जागा कोणाला भेटल्यात. ओके, 2 फॅक्ट तर करायला पाहिजेत. ओके, ठीक आहे. पहिली फॅक्ट की बाबा त्या विधानसभेमधली टोटल संख्या किती आहे, आणि दुसरी फॅक्ट की तिथं सगळ्यात जास्त जागा कोणत्या पक्षाला भेटल्यात, त्या जागा एक्झॅक्ट किती नंबर तो पण तुम्हाला माहीत पाहिजे. सो ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्यात. ओके, इन्क्लुडिंग आपली लोकसभा. सो गोवा असेंब्ली इलेक्शन्स बघा, टोटल तुमच्या 40 जागा आहेत, जिंकायला तुम्हाला 21 लागतात. BJPला 20 भेटल्यात. बघा, आपण पण हवा केली तिकडं, आपला 2 भेटल्यात. सो गोवा झाला प्रश्न. पुढचा बघा 38, स्वतंत्र पक्षाची स्थापना 1959मध्ये झाली. बरोबर आहे. स्वतंत्र पक्षाचे नेतृत्व श्री राजगोपालचारी, KM मुंशी. ओके, अजून एक आहेत मीनू मसानी पण आहेत बघा, ते पण नाव लक्षात ठेवा, मीनू मसानी. सो यांनी केलेली आहे. स्वतंत्र पक्षाने सहकारी शेती राज्य व्यापाराचे समर्थन केले का? नाही. ॲक्च्युली त्यांनी काय केलं, याला विरोध केलेला आहे. तो सी ऑप्शन तुमचा रॉंग होईल. ओके, सो लक्षात ठेवा, द स्वतंत्र पार्टी वॉज अगेन्स्ट द लँड सिलिंग्स इन ॲग्रिकल्चर अँड ऑपोज्ड कोऑपरेटिव्ह फार्मिंग. हे आपल्याला सहकारी शेती नको, स्टेट ट्रेडिंग पण नको. इट वॉज ऑल्सो अपोज टू द प्रोग्रेसिव्ह टॅक्स, ही जी आपली प्रोग्रेसिव्ह टॅक्स रचना आहे आत्ताची, ती पण नको. अँड डिमांडेड डिसमॅन्टलिंग ऑफ द लायसन्सिंग रिजम, म्हणजे बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचा रोल कमी करण्यावर त्यांचा फोकस होता. ओके, समजलं. राज्य व्यापार वगैरे नको आम्हाला, आमचा आम्ही बघून घेऊ. तो बऱ्यापैकी मार्केट ओरिएंटेड त्यांचा कल होता. सो तुमचं उत्तर आहे अ आणि ब. 39 बघा, खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक पक्षांकडे अखिल भारतीय, आता हा एकदम इझी क्वेश्चन आहे, तुम्हाला काहीच माहीत नसलं तरी पण हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. जर तुम्ही अखिल भारताचा विचार करताय, इथे हिमाचल आले, तुम्ही उडवून डायरेक्ट, जसं तुम्ही आपलं MNS आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अखिल भारतीय दृष्टिकोन नाही आहे, महाराष्ट्रापुरतीच आहे, नावामध्येच महाराष्ट्र आहे ना, समजते का? किंवा मग समजा नॅशनल NCP, नॅशनल काँग्रेस पार्टी, सो नावात काही दिसत नाही, सो तुम्ही बोलू शकता अखिल भारतीय आहे, कारण त्यांच्या बाहेर पण आमदार वगैरे आहेत, आमदार किंवा खासदार बाहेरच्या राज्यामध्ये NCPचे. सो त्याच्यामुळं नावावरून तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता की बाबा हिमाचल उडवला मी, कारण हे फक्त रिजनल नावातच दिसते, रिजनल पार्टी. आता इथं बघा ऑल इंडिया, सो ऑल इंडिया झालं. नॅशनल म्हणजे होल इंडियाच झालं. रिव्होल्युशन सोशलिस्ट समजायला अवघड जाऊ शकतं, पण ते सुद्धा बरोबर आहे, पण हे उडू शकतं ना तुम्ही बिंदास, हिमाचल. सो BCD उत्तर तुमचं. सो थोडं हे बघा, इंडियन नॅशनल लोकदल काय तर इज अ पॉलिटिकल पार्टी बेस्ड प्रायमरी इन द इंडियन स्टेट. कुठं होती? हरियाणामध्ये. याचे ही कोणी स्थापन केली तर देवीलाल यांनी स्थापन केली ती 1996ला, जे भारताचे उपपंतप्रधानसुद्धा होते, देवीलाल. हरियाणाची होती ती. ओके, सो लक्षात ठेवा, त्याचं आधीचं नाव होतं हरियाणा लोकदल, आता हरियाणा लोकदल असं नाव होतं. जर असं तुम्ही सुरुवातीला जर विचार केला तर सुरुवातीला मे बी ही रिजनल असावी पार्टी, नावात हरियाणा म्हटल्यावर नाही का, फक्त हरियाणा फोकस केला होता त्यांनी. रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी इज अ कम्युनिस्ट पार्टी इन इंडिया. द पार्टी इज फाउंडेड ऑन 19 मार्च 1940 बाय त्रिदीप चौधरी. द ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक इज लेफ्ट विंग, डाव्या विचारसरणी. नॅशनलिस्ट पॉलिटिकल पार्टी इन इंडिया. इट एमर्ज ॲज अ फॅक्शन विदिन द इंडियन नॅशनल काँग्रेस इन 1939 लेड बाय सुभाषचंद्र बोस. आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वाचतोच. सो एकदम हातातला क्वेश्चन आहे हा. 40 व खालीलपैकी कोणते घटक शिक्षणाच्या खाता, हा परत तुमचा जुन्या सिलेबसमधला क्वेश्चन आहे. आता नवीन सिलेबसमध्ये असा हा पॉईंट नाही आहे आपल्या, पण हा GS3मध्ये आपल्याला आहे. ओके, HRDमध्ये. सो आता हा पण एकदम इझी क्वेश्चन आहे ॲक्च्युली, काहीच माहीत नाही तरी पण अटेम्प्ट करू शकता का, कारण खाजगीकरण होतं आहे. म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की बाबा तुमचं सरकारी ज्या शाळा आहेत किंवा सरकारकडं जो शिक्षणाचा विषय आहे ते करण्यामध्ये, त्याच्यावर फोकस करण्यात कुठेतरी कमी पडले, त्याच्यामुळे खाजगीकरणाकडे कल गेला आहे. सो पहिले किंवा काय कारण असू शकतं तर स्पर्धात्मक कार्यक्षमतेची गरज, नीड ऑफ कॉम्पिटेटिव्ह इफिशियन्सी ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे, सरकारी काम 12 महिने थांब. ओके, तसंच मग सरकारी शाळामध्ये पण तसंच विषय, एवढे इफिशियन्सी भेटत नाही, त्याच्यामुळं खाजगीकरण आलं. लोकसंख्येतील वाढ, त्याच्यामुळे पण आलं, ऑब्वियसली शाळा कमी पडतात. सरकारवरील आर्थिक बोजा, ओके, किती ते शाळा चालणार नाही का, त्यांना किती ते बरंच बघावं लागतं ना शाळेचं सगळं. सो त्याच्यामुळं, आणि दुसरं सामाजिक न्यायाची गरज नाही होणार ॲक्च्युली. ओके, नीड फॉर सोशल जस्टिस नाही होणार ते. सो त्याच्यामुळे हा तुम्ही बिंदा सोडू शकता. खालीलपैकी कोणते घटक शिक्षणाच्या खाजगीकरणास कारणीभूत आहेत? खाजगीकरण, सामाजिक न्यायाची गरज, हे त्याच्यात येणार नाही. सो थोडा अटेम्प्ट करायला अवघड बोलू शकता तुम्ही क्वेश्चन.
41 बघा, खालील विधाने लक्षात घ्या, योग्य विधाने ओळखा. बहुजन समाज पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 जागा जिंकल्या. 2014मध्ये बघा शून्यच होत्या, 0 होऊन डायरेक्ट 10वर आलेत BSP. आता तृणमूल काँग्रेस बघा, तृणमूल काँग्रेसने 25 जागा जिंकल्यात 19ला आणि 14ला 30 जिंकल्या होत्या, म्हणजे 30वरून ते 25वर आले. आणि एक काय म्हणतात ते 2024मध्ये ते याच्यावर आले ते किती 29 आहे आय थिंक. ठीक आहे, आता हे त्यांनी रॉंग दिले 30, ते किती होते 34 होते. 19ला मग 22 झाले आणि मग आता 24ला ते 29 आहेत. सो लेटेस्ट पण लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय काँग्रेस 2019ला 52, 2014ला 44 आणि आता किती आहे 2024मध्ये 99. 42 बघा, प्रतिक्रियावादी म्हणजेच रिॲक्शनरी पार्टी काय असतं ते, तर जुन्या सामाजिक आर्थिक व राजकीय संस्थांना चिकटून राहणे, म्हणजे ज्याला आपण BJP वगैरे बोलू शकतो नाही का, BJPची विचारधारा तशी आहे. पुराणमतवादी पार्टी म्हणजेच काय, कन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणजेच काय, तर जैसे थे स्थितीवर विश्वास ठेवणे, म्हणजे एकदमच नाही का, एकदम कन्झर्वेटिव्ह, जुने, एकदमच जुन्या विचारांची. उदारमतवादी म्हणजे लिबरल, नाही की काय बाबा नवीन काहीतरी आणा नाही का, मार्केटमध्ये रिफॉर्म करा. सो विद्यमान संस्थांमध्ये सुधारणा करणे, रिफॉर्म. आणि मूलगामी म्हणजे एकदम फंडामेंटल, रॅडिकल सर ते काय सगळंच काढून टाका नाही का, संस्थांना उलथवून, जे की बाबा तुम्ही रॅडिकल सोशलिस्ट बोलू शकता किंवा कम्युनिस्ट वगैरे बोलू शकता त्यांना. सो लेफ्ट ज्या पार्टी आहेत आपल्या त्या रॅडिकल पार्टीमध्ये येतात. एक्झाम्पल CPI, CPM, कम्युनिस्ट पार्टी. सेंटरमध्ये मग तुमची काँग्रेस येते लिबरल उदारमतवादीमध्ये. आणि राईट जे आहे आपण रिॲक्शनरी जे म्हणलो किंवा कन्झर्वेटिव्ह त्याच्यामध्ये BJP येते. सो आपण अटेम्प्ट करायला सोपाच प्रश्न होता. 43 बघा, खाजगीकरण आणि कोटा पद्धतीने हे उच्च शिक्षणासमोरील आव्हान आहे. बघा आव्हानच आहे, आपण आधी पाहिलं होतं ना हा प्रश्न बघा 40वा. खाजगीकरण हे आव्हानच आहे ॲक्च्युली, की बाबा तुम्ही कमी पडताय, सरकार म्हणून कमी पडताय, देश म्हणून कमी पडताय, म्हणून तर खाजगीकरण होत चाललेलं आहे. सो हे आपल्यासाठी आव्हानच आहे. वैयक्तिक शिक्षण व नवकल्पना आणि सृजनशीलता यांना प्रोत्साहन हे उच्च शिक्षणासमोरील आव्हानाचे उपाय. मग त्याच्यावर उपाय काय असू शकतात ना, उपाय हे चांगलेच असणार, पॉझिटिव्हच असणार. सो या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा नवकल्पना, सृजनशीलता. सो एकदम इझी क्वेश्चन अटेम्प्ट करायला. 44 बघा, भारताचे सकल नोंदणी प्रमाण. आता हेचं आपल्याला 2021-22चाच डेटा आला, त्याच्या पुढचा डेटा आलेला नाही आहे. सो विचारलं जर तुम्हाला 21-22चाच विचारतील, कारण हा तुमचा 2022चा पेपर आहे, त्याच्यात तुम्हाला 19-20चा विचारलेला डेटा. सो हा प्रश्न तर GS2मध्ये येणारच नाही, GS3मध्येच येईल, तरी बघून घ्या. सो भारताचे सकल नोंदणी प्रमाण भारताचे सकल नोंदणी प्रमाण वर्ष 2019-20मध्ये 27.1 एवढे होते. म्हणजेच ग्रॉस एनरोलमेंट रेशो ऑफ इंडिया इन इयर 1920 वॉज 27.1%. सो बरोबर आहे. फक्त आता पुढचं लक्षात ठेवा, आता लेटेस्ट 28.4%. आणि जर अनुसूचित जातीचा विचार केला म्हणजेच शेड्यूल कास्टचा विचार केला तर आधी तुमचं 23.4% होतं 19-20ला, आता किती झाले 27.2%, म्हणजे वाढलेलं आहे. हे बघा हे पण वाढले 27वरून 28, हे पण वाढले. आणि शेड्यूल ट्राईबचा विचार केला तर आधी 18 होतं, ते बघा 25.8%वर गेले. फक्त इयर लक्षात ठेवा, 21-22 हा डेटा आहे. ओके, त्याच्या पुढचा डेटा अवेलेबल नाही आहे, हा लेटेस्ट डेटा आहे. 45 बघा, जगाच्या विविध भागातील काही वृत्तपत्रांनी वाचकांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आणि त्या संस्थेतील पत्रकारांच्या कामगिरीचे संरक्षण करण्यासाठी ऑम्बुड्समन लोकपाल नियुक्त केले होते. बरोबर आहे. भारताचेच निवृत्त सरन्यायाधीश PN भगवती इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तपत्राच्या ऑम्बुड्समनपदी नियुक्त केले. सो इंडियन एक्सप्रेस नाही, काय आहे, टाइम्स ऑफ इंडिया. ओके, 1989मध्ये त्यांना नियुक्त केलं होतं वाचकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी. PN भगवती, हे बघा PN भगवती, त्यांचा कोड तुम्ही एसेत वगैरे वापरू शकता. जस्टिस इज नॉट लक्झरी, इट्स अ नेसेसिटी. 46 बघा, भारतीय वृत्तपत्र परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. भारतीय वृत्तपत्र परिषदेच्या अध्यक्षाची निवड ही राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचा सभापती आणि परिषदेच्या सदस्यांमधून निवडलेली व्यक्ती यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत होते. आता हे आपल्याला 2023मध्ये पण प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये त्यांनी निवड समिती विचारली होती का काहीतरी रॉंग दिली होती. सो इथं त्यांनी बरोबर दिले बघा. B, परिषदेच्या अध्यक्षांचा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष आहे का, नाही, किती वर्षे, 3 वर्ष. ओके, आणि जर रिअपॉइंटमेंट झाली तर मग पूर्ण त्यांचा कार्यकाळ 6च्या वर जायला नाही पाहिजे. निवृत्त झालेला सदस्य पुनर्नामांकनासाठी पात्र असतो. ओके, असतो, पण कंडिशन अशी केव्हा, त्याचा पूर्ण कार्यकाळ तिथला 6 वर्षाच्यावर गेला नाही पाहिजे. द रिटायरिंग मेंबर शॅल बी एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट
प्रोव्हाइडेड दॅट, म्हणजेच कंडिशन काय आहे, दॅट नो मेंबर शॅल होल्ड ऑफिस फॉर अ पिरियड एक्सिडिंग 6 years इन द ॲग्रिगेट अँड ऑन द एक्सपायरी ऑफ सच पिरियड ही शॅल सीज टू बी अ मेंबर. ओके, 6 वर्ष झाले तर त्यांनी निघायचं. ओके, 6 वर्ष कधी रिअपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर त्याच्या सुरुवातीपासून आधीची टर्म पकडून पुढची टर्म हे 6 वर्षांना झालं पाहिजे. ओके, आणि एक टर्म त्याची 3 वर्षाच्या वर गेली नाही पाहिजे. भारतीय वृत्तपत्र परिषद, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. 47 बघा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय खुल्या वर्गवारीच्या मुलींसाठी आहे का? नाही. कोणासाठी? तर हे अनुसूचित जाती जमाती अन्य मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी आहे. 2004 ही सुरू झाली होती उच्च प्राथमिक स्तरासाठी. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अल्पसंख्याक दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी. ओके, मायनॉरिटी पण आहे, लक्षात ठेवा. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना 25% आरक्षण देते. सो ह्या तुमच्या दोन्ही फॅक्ट बरोबर आहे, पहिली फक्त रॉंग आहे. 48 बघा, प्रतिस्पर्धी वृत्तपत्रात राजकीय बातम्या समन्स. आता हे क्वेश्चन बघा किती भंगार क्वेश्चन इथं म्हणजे ट्रान्सलेट झालेलं आहे मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये वाचा. पॉलिटिकल न्यूज पब्लिश्ड इन कम्पिटिंग न्यूजपेपर विथ सिमिलर कंटेंट स्ट्रॉंगली सजेस्ट रिपोर्ट्स टू बी पेड न्यूज. आता समजा कम्पिटिंग न्यूजपेपर आहेत, आपला समजा लोकसत्ता आहे आणि समोरचा न्यूजपेपर आहे समजा लोकमत. हे दोघं एकमेकांना कम्पिटिंग एकमेकांची स्पर्धा करणारे वृत्तपत्र आहेत. म्हणजे बऱ्यापैकी ह्या दोघांचा थोडा ॲप्रोच वेगळा असणार नाही का. दोघं एकमेकांच्या अगेन्स्ट लिहिणार, किंवा हे जर लिबरल लिहित असतील तर मग हे थोडं हे लिहितील काय, लेफ्टिस्ट लिहितील किंवा सेंट्रिस्ट असं, सॉरी लेफ्टलिस्ट लिहितील. ओके, हे राईटिस्ट लिहित असतील तर हे लेफ्टलिस्ट लिहितील. असं न्यूजपेपरची बऱ्यापैकी आयडिओलॉजी असते. पण जर एखादी पॉलिटिकल न्यूज हे दोघं पण लोकसत्ता पण आणि लोकमत दोघं पण सारखंच टाकत असतील नाही का, म्हणजे समजा मोदीबद्दल सगळं ते चांगलंच लिहित असतील, किंवा आदित्य योगीबद्दल चांगलंच लिहित असतील, किंवा राहुल गांधीबद्दल चांगलंच, दोन्ही पण आपल्याला म्हणजे दोन्ही पेपर वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. पण जर ते असं करत असतील तर मग याचा अर्थ काय आहे की बाबा ही पेड न्यूज आहे. दिस इज अ पेड न्यूज. प्रोजेक्टिंग अ कॅन्डिडेट सक्सेस इन इलेक्शन हू इज येट टू फाईल, म्हणजे नॉमिनेशन अजून फाईल केलंच नाही आहे, त्याच्या आधीच त्या कॅन्डिडेट जिंकणार असं झालं आहे. जसं मोदीची वेव आलती बघा, मोदीचं 2014च्या इलेक्शनच्या वेळी म्हणजे नॉमिनेशन वगैरे काय नाव बिव याच्या आधीच मार्केटमध्ये फुल चाललेलं नाही का, फुल हवा. सो त्याला तुम्ही बोलू शकता पेड न्यूज. जर तुम्ही प्रेस काउन्सिलचा विचार केला तर त्यांनी काय सांगितलं पेड न्यूज म्हणजे पैसे देऊन अथवा वस्तूच्या बदल्यात कोणत्याही माध्यमामध्ये म्हणजे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक एखादी बातमी अथवा परीक्षण छापून आणणे. आयोगाने सर्वसाधारणपणे ही व्याख्या स्वीकारलेली आहे. याला आपण म्हणतो पेड न्यूज, किंवा पैसे देऊन किंवा वस्तू देऊन तुम्ही तुमच्या हिशोबाने बातमी छापून आणताय. 49 खालील विधाने विचारात घ्या राज्य विधानसभा निवडणुकीसंदर्भात. आता हे एकदम इझी क्वेश्चन होता, याच्यामध्ये काय नव्हतंच डोकं लावण्यासारखं. उमेदवार ज्या मतदारसंघात निवडणूक लढवणार असेल केवळ त्याच मतदारसंघातील मतदार त्या उमेदवाराचे नाव सुचवू शकतो. कॉमन सेन्स जर वापरला आपण तर बरोबर वाटतं ते. उमेदवार ज्या मतदारसंघात निवडणूक लढवणार असेल अशा उमेदवाराचे नाव दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवार यादीमध्ये नोंद असलेला मतदार देखील उमेदवाराचे नाव सुचवू शकतो. येईल का? बरोबर नाही, कॉन्ट्रडिक्टरी. इथं म्हणतात की बाबा त्याच मतदारसंघातला माणूस सुचवू शकतो, इथं म्हणतात की बाहेरचा पण सुचवू शकतो. सो बी रॉंग आहे तुमचं, फक्त ए बरोबर आहे. हातातले मार्केट परत हे 50 बघा. केंद्रीय जागरूकता निरीक्षकाबद्दल खालीलपैकी चुकीचे विधान, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेंट्रल अवेअरनेस ऑब्झर्वर्स. निवडणूक आयोगाने 16व्या लोकसभा 2014 सर्वप्रथम केंद्रीय जागरूक निरीक्षक नियुक्त केले. 16व्या लोकसभेमध्ये सगळ्यात आधी नियुक्त केले होते सेंट्रल अवेअरनेस ऑब्झर्वर्स. सेंट्रल अवेअरनेस ऑब्झर्वर्स मॉनिटर्स द व्हेरियस मीडिया रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्ट. केंद्रीय जागरूकता निरीक्षक लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या प्रसार माध्यमांशी संबंधित विविध पैलूंचे निरीक्षण करतात. तो बरोबर आहे दोन्ही पण. तिसरं जे किंवा निवडक नाही आहे ते, ओके, ते म्हणतात की बाबा प्रश्नामध्ये केंद्रीय जागरूकता निरीक्षक निवडक संवेदनशील मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेचे दिवसभर निरीक्षण करतात. सो निवडक नाही आहे ते, ऑल सगळेच पाहिजेत. ओके, ऑल पाहिजेत. हे बघा इथे दिलं आहे मी. ऑब्झर्वर्स शुड विजिट पोलिंग स्टेशन्स अँड एन्श्योर अवेलेबिलिटी ऑफ अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज ॲट ऑल पोलिंग स्टेशन्स. सो त्याच्यामुळे हा उडला. केंद्रीय जागरूकता निरीक्षक कार्यक्षेत्र स्तरावर निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्षम प्रभावी व्यवस्थापनाचे निरीक्षण करतात. सो तुमचं तिसरं रॉंग आहे, निवडक नाही आहे, ऑल पाहिजे सर्व. 51 शेवटचा प्रश्न बघा आजचा. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. नोव्हेंबर 19 मध्ये प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मंत्रालयाच्या अंतर्गत तथ्य तपासणी युनिटची
स्थापना करण्यात आली, ज्याला आपण म्हणतो फॅक्ट चेक युनिट. येतात ना बातम्या, इकडे हे झालं ते झालं, फेक न्यूज ज्याला आपण म्हणतो. तर मग त्या फेक न्यूज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर फुल फिरत असतात. मग ते कशा क्रॉस चेक करायच्या? मग तुम्ही PIBला हे पाठवू शकता की बाबा असं असं म्हणतायत, बरोबर आहे का? मग ते क्रॉस चेक करून त्यांच्या ट्विटर हँडलवर किंवा त्यांच्या पोर्टलवर ते टाकतील की बाबा आम्ही फॅक्ट चेक केलं आणि आम्ही सांगतो की बाबा खरं आहे का. जर फॉर एक्झाम्पल हे बघा, आउट ऑफ नियरली 1.2 lakh क्वेरीज, म्हणजे लोकांनी पाठवले आहेत किंवा आम्हाला सांगा खरं आहे का खोटं. PIB फॅक्ट चेक युनिट ॲक्टेड ऑन 1, 2, 2, 3. ठीक आहे, मिसलिडिंग फॅक्ट जे असतात ते क्लिअर करतात. सेकंड आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी सर्व TV चॅनल्सने केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995चे पालन करणे आवश्यक आहे. तो बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. हे बघा, डिजिटल तुमचा केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स ॲक्ट 1995. आणि डिजिटल बातम्यांसाठी सरकारने फेब्रुवारी 2021मध्ये माहिती तंत्रज्ञान नियम अधिसूचित केले. अ न्यू इरा ऑफ इंडियन इंटरनेट IT रूल्स 2021. An overview of how the IT rules 2021 affect social media, OTT and digital news media platforms and the implications on your privacy and freedom of expression. सो हे आपले झाले, बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थांबू.